नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका भरती या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे। तर आता परीक्षेला जाताना काय काळजी घ्याल, शेवटच्या दिवसामध्ये काय कराल, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग पाहूयात यावरील पूर्ण व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMCचे हॉल तिकीट आलेले आहेत। BMCचे हॉल तिकीट आलेले आहे, तर तुम्ही आता लागलीच हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। वेबसाईटवर जा आणि हॉल तिकीट डाउनलोड करा। परीक्षेच्या तारखा 1, 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी परीक्षा आहेत। परीक्षा ह्या शिफ्टमध्ये होणार आहेत, त्यामुळे तुम्ही आत्ताच हॉल तिकीट डाउनलोड करा। आपली परीक्षा कोणत्या शिफ्टमध्ये आहे, किती तारखेला आहे, तुम्ही नीट पहा। त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षेच्या वेळेचं नियोजन लावता येईल, गाडीचं नियोजन लावता येईल, तुम्हाला वाहनांचं नियोजन लावता येईल, तुम्हाला राहण्याचं नियोजन लावता येईल। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच म्हणजे बिफोरच कराव्या लागतील। ऐन वेळेला तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं, एखाद्या वेळेस बाहेर म्हणजे परीक्षेचे सेंटरच दूर आहेत, त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणजे गोंधळ होईल, तुम्हाला रिझर्वेशन भेटणार नाही गाडीचं किंवा तुम्हाला वाहनाची सोय होणार नाही। तर तुम्ही काय आजच जर डाउनलोड केले, 1-2 दिवसात डाउनलोड केले हॉल तिकीट, तर तुम्हाला तुमचं सेंटर कुठे आहे ते पाहण्यात येतील, तुम्हाला तुमच्या गाडीची सोय लावण्यात येईल। रिझर्वेशन ऐन वेळेला रिझर्वेशन भेटत नाही, मग तुमची जाण्याची येण्याची परेशानी होईल, वाहनं भेटणार नाहीत। त्यामुळे तुम्ही आजच हॉल तिकीट डाउनलोड करा किंवा उद्या डाउनलोड करा, जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं डाउनलोड करा आणि आपले कसं जाता येईल याचं नियोजन लावा। तर विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट आलेले आहेत। आता तुम्हाला राहिलेले खूप कमी दिवस शिल्लक आहेत। 1 तारखेचा ज्याचा पेपर आहे त्याला तर खूपच कमी दिवस शिल्लक आहेत। तर तुम्ही प्रॉपर वेळेचं नियोजन लावा, अभ्यासाला लागा, जे राहिलेले आहेत पॉईंट ते कवर करून घ्या, जे सोपे आहेत त्याला पण वेळ द्या, पण जे राहिलेले आहे त्याला जास्तीचा वेळ देऊन आपले जे सिलेबस आहे त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा आणि आपला सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा। जागा खूप जास्त आहेत, तर तुम्ही थोडंसं जोर लावून जर अभ्यास केला, राहिलेल्या दिवसामध्ये जर छान अभ्यास केला, तर तुमची परीक्षा क्लिअर होईल आणि तुम्हाला रिझल्ट येण्याचे जास्त चान्सेस आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला वेळेचं नियोजन कसं करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे। तुमचा अभ्यास तुम्हाला कुठला विषय सोपा जातो त्या विषयाला थोडं कमी वेळ देऊन, पण जो विषय तुम्हाला अवघड जातो त्या विषयाला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे आणि आपला राहिलेला अभ्यास जे रिव्हिजन आहे ते कंप्लीट करायचं आहे। असं नाही की हा विषय मला सोपा जातो याचा अर्थ त्या विषयाकडे बघायचंच नाही, असं नाही। ऐन वेळा परीक्षेमध्ये गोंधळ होतो, त्यामुळे तो पण विषय जो सोपा विषय आहे त्याला पण वेळ द्यायचा आहे आणि जो अवघड विषय ते आहे त्याला थोडा जास्त वेळ देऊन तुम्ही आपल्या परीक्षेचं, आपल्या अभ्यासाचं, आपल्या सिलेबसचं वेळ कवर करायचा आहे आणि अभ्यास पूर्ण करायचा आहे। आता पहा, परीक्षा तुमची 200 मार्काची आहे आणि 100 मिनिटं आहेत। तर तुम्हाला वेळेचं व्यवस्थित नियोजन करूनच पेपर सोडवायचा आहे। जो येतो त्याला हे करा, टिक करा आणि जे नाही त्याला मार्क करून ठेवा। म्हणजे नाही, जर समजा तो तुम्हाला प्रश्न सोडवायचा राहिला तर तुम्ही रिपीट येऊन तो प्रश्न सोडवू शकता। आता त्याच्यानंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला काय घेऊन जायचं आहे ते पाहूया। आता पेपर जर तुमचा संध्याकाळी 4:30ला असेल, तर तुम्हाला परीक्षा केंद्रावर 3लाच पोहोचायचे आहे आणि 4 वाजता तुम्हाला सेंटरवर म्हणजे प्रवेश तुमचा बंद होणार आहे। म्हणजे कुठलाही पेपर जर असेल, म्हणजे कुठलीही तुमची शिफ्टची वेळ असेल, तर जर समजा असेल तर त्याच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला कंप्लीट तुमचा प्रवेश बंद होईल। म्हणजे 1 तास म्हणजे 1.5 तास अगोदर तुम्हाला सेंटरवर पोहोचायचं आहे। त्यानुसार तुम्ही वेळेचं नियोजन करा आणि त्या सेंटरला, जिथं परीक्षा सेंटर आहे तिथं जाण्याचा म्हणजे तिथं पोहोचण्याचा 100% प्रयत्न करा। आता तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षा हॉल तिकीट हे तुम्हाला कलर प्रिंट डाउनलोड करायचे आहे। ब्लॅक अँड व्हाईट हॉल तिकीट चालणार नाही। तुम्हाला त्याच्यासोबत एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही झेरॉक्स असतील डॉक्युमेंट ते पण तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। परीक्षा केंद्रावर नियमांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। जर तसं झालं तर त्या उमेदवाराचा प्रवेश नाकारण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकाला राहतील। म्हणजे जर तुमचं तसं काही दिसलं, गैरप्रकार जर दिसला, तर तुम्हाला तिथूनच बाद करण्यात येईल, तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये सुद्धा जाता येणार नाही।
उमेदवाराने परीक्षा पत्रावर काही लिहिल्यास ते परीक्षातील गैरप्रकार मानले जातील. म्हणजे जे तुमचं हॉल तिकीट आहे त्याच्यावर तुम्हाला काहीही लिहायचं नाही. जर तसं तुम्ही काहीतरी लिहिलं तरी तुमचा तो गैरप्रकारच मानण्यात येईल, असे सक्त सूचना आहेत. त्याच्यानंतर परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल. परीक्षेच्या वेळी वेबसाईट लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाईप करावा लागेल. आता तुमचा जे यूजर आय डी आणि पासवर्ड आहे ते तुम्हाला तिथं टाईप करावे लागेल आणि स्क्रीनवर दिसणारे नाव आणि इतर माहिती आपलीच आहे की नाही याची बरोबर खात्री करूनच घ्यावी लागेल. यूजर आय डी आणि पासवर्ड त्रयस्थ व्यक्तीला, म्हणजे तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुम्हाला अजिबात सांगायचं नाही. ती त्याची जोखीम राहील आणि त्याची पूर्णतः जबाबदारी तुमची राहील. उमेदवाराने यूजर आय डी आणि पासवर्ड याची गुप्तता बाळगायची आहे. तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला कुणालाही सांगायचा नाही आहे. त्यानंतर तुम्ही परीक्षेमध्ये जर गेलात, म्हणजे परीक्षेमध्ये गेलात, परीक्षेचा कालावधी हा 100 मिनिटाचा आहे आणि जे दिव्यांग आहेत त्यांना प्रति तास 20 मिनटं तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहेत. म्हणजे जे दिव्यांग मुले आहेत, जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांना एका तासाला 20 मिनटं एक्स्ट्रा भेटतात. त्याच्यानुसार तुम्हाला त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर सोडायचा आहे आणि तुम्हाला 100 मिनटं म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे किती वेळ आहे त्याच्यानुसार तुम्ही पेपरची स्पीड ही कवर करायची आहे. 200 मार्काचा पेपर आहे आणि तुमच्याकडं 100 मिनिटे वेळ आहे. त्याच्यानुसारच तुमच्याकडे 100 मिनिटाचा वेळ आहे आणि प्रश्न 200 आहेत, तर त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्नांना वेटेज देऊनच पेपर सोडवायचा आहे. वेळेचं नियोजन खूप परफेक्ट करावे लागेल, कारण वेळ जास्त नाही आहे आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये पेपर वाचणं, ते स्क्रीनवर प्रश्न वाचणं आणि त्याचं उत्तर करणं थोडं हार्ड जाते. त्याच्यामुळं तुम्हाला परफेक्ट वेळेचं नियोजन करून सोपे प्रश्न अगोदर करून, जे प्रश्न येत नाहीत त्याला टिक करून, म्हणजे त्याला टिक करून ते ड्राफ्टमध्ये टाकून तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत. याच्यानुसार तुम्ही आजपासूनच ज्यांचा कोणाचा राहिलेला अभ्यास असेल त्यांनी अभ्यास करून घ्या, झटून कामाला लागा. अशी संधी पुन्हा येणार नाही. रात्रीचा दिवस करून मेहनत घेऊन थोडं जर तुम्ही आता जोर लावून अभ्यास केला तर तुमची ही एक्झाम क्रॅक होऊ शकते आणि तुम्हाला त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. परीक्षा बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12 डिसेंबर या रोजी परीक्षा आहेत. तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घेतलं तर तुम्हाला आपला पेपर कुठल्या शिफ्टमध्ये आहे, कुठल्या तारखेला आहे ते तुम्हाला कळेल आणि त्याच्यावरूनच तुम्हाला पुढच्या नियोजन लावायचं आहे. गाडीचं नियोजन, वाहनांचं नियोजन, रिझर्वेशनचं नियोजन. जर तुमच्या गावात जवळ असेल तर जाण्या येण्याचे रूट, तुम्ही तिथे गेल्यावरही तुम्हाला तिथून किती तास लागतो, सेंटर कुठल्या एरियामध्ये आहे, तुम्हाला आधीच त्याचं पूर्ण परफेक्ट नियोजन करूनच जावं. ऐन वेळेला गोंधळ होतो. आता तुम्हाला वाटतं की चला आपण एका दुसऱ्या अननोन गावामध्ये, अनोळखी गावामध्ये असल्यावर तुम्हाला वाहनांची माहीत नसते की इथं जायला इतका वेळ लागतो, तितका वेळ लागतो. त्यानुसारच तुम्हाला वेळेचं नियोजन करून, गाडीचं नियोजन करून जायचं आहे. असं होऊ नये की तुम्ही गावात गेलात आणि वेळेवर पोहोचला नाहीत म्हणून तुमचं म्हणजे परीक्षापासून तुम्ही वंचित राहाल, असं होऊ नये. त्यामुळे तुम्ही परफेक्ट वेळेचं नियोजन करा, वाहनांचं नियोजन करा. त्याच्यानुसार तुम्ही जाण्याची वेळ निश्चित करा आणि आपल्या शिफ्टनुसारच तुम्ही जा. आणि जर तुम्ही फ्रेश माइंडनं वेळेच्या बिफोर 1.5 तास अगोदर जर सेंटरवर पोहोचला तर तुमच्या मनावर कुठलंच दडपण राहणार नाही आणि तुमचा पेपर व्यवस्थित पार पडेल. जर तुम्ही घाईघाईमध्ये गेला तर तुमच्या मनावर एक प्रकारचा ताणतणाव येतो आणि उशीर जर होत असेल तर कसं होते माहिती आहे का, आपण अभ्यास केलेला आहे, मनावर जर प्रेशर आलं तर आपण जो अभ्यास केला तो पण विसरून जाऊ शकतो. म्हणजे ते दडपण येतं एक प्रकारचं डोक्यावर. त्याच्यामुळं तुम्हाला बिफोरच जायचं आहे. तुम्ही सेंटरवर 2 तास अगोदरही पोहोचलं तर काहीही फरक पडत नाही, पण वेळेच्या नंतर गेलं तर मात्र आपल्याला जास्त टेन्शन येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही वेळेचं नियोजन करा. राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला परीक्षेचं कसं नियोजन करता येईल त्यानुसार तुम्ही व्यवस्थित नियोजन करा. आता खूप कमी दिवस शिल्लक आहेत. अवघड प्रश्न, अवघड विषय ह्याला जास्त वेटेज देऊन, जास्त वेळ देऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा. सोप्या विषयाला, जे सोपा टॉपिक आहे त्याला थोडासा कमी वेळ द्या. म्हणजे वेळ देऊच नका असं नाही, वेळ द्या पण थोडा कमी वेळ द्या आणि अभ्यासाची पूर्णपणे तयारी करा.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे मला थोडं सांगायचं होतं हॉल तिकीटबद्दल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट. पेपर खूप छान सोडा, राहिलेल्या दिवसाचा पुरेपूर फायदा घ्या आणि दिवसाचं रात्र आणि रात्रीचा दिवस करून अभ्यास करा.